नमस्कार मित्रांनो, लाडसांगवी येथे महात्मा गांधी मिशन म्हणजेच MGM महाविद्यालयाचे काही विद्यार्थी लाडसांगवी परिसरात आलेले। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्षात माती परीक्षण, माती नमुना आणि मुख्य तो फळबाग म्हणजे जे काही फळबाग शेतकऱ्यांकडे आहे, मोसंबी, आंबा, पेरू, सीताफळ, डाळिंब, चिकू जे काही असेल ते, त्यासाठी माती परीक्षण नमुना करणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी आम्ही जितेंद्र लक्ष्मण डेरे यांच्या शेतामध्ये आज माती परीक्षणचा नमुना घेतलेला आहे आणि त्यासोबत आता आपण प्रत्यक्षात 1 मीटरचा खड्डा करून त्याचाही नमुना घेतोय। तर आपल्यासोबत आता ते शिक्षक पण आहे, आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय आहे, शेतकऱ्यांसाठी काय फायदेशीर। नमस्कार सर। नमस्कार। आज आपण लाडसांगवी मी डॉक्टर महेश अप्पासाहेब आजबे, सहाय्यक प्राध्यापक मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली। आज आम्ही 15 विद्यार्थी रावे, लाडसांगवी हे गाव रावे विद्यार्थ्यांसाठी अलॉट झालेलं आहे। या गावामध्ये विविध उपक्रम रावे अंतर्गत घेणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण असेल, बीज प्रक्रिया असेल, त्याचबरोबर ड्रोनचा वापर शेतीमध्ये असेल, त्याचबरोबर सिंचनाच्या विविध पद्धती ज्यामध्ये ड्रीप इरिगेशन असेल, स्प्रिंकलर इरिगेशन असेल, याची तांत्रिक माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहोत। हे आमचे विद्यार्थी 2 महिने या ठिकाणी लाडसांगवी येथे सतत राहणार आहे व ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांकडून जे पारंपरिक ज्ञान आहे ते शेतकऱ्यांकडून घेणार आहेत आणि जे तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांना आहे ते विद्यार्थ्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहेत। ह्या उपक्रमाचा उद्देश हा रावे अंतर्गत उपक्रमाचा उद्देश हा आहे की माहितीची देवाण, जे पारंपरिक ज्ञान आहे ते शेतकऱ्यांकडून घेणे आणि विद्यार्थ्यांकडचे जे तांत्रिक ज्ञान आहे जे 3 वर्षामध्ये ते शिकलेले आहेत ते शेतकऱ्यांकडे पोहोचणे हा प्रामुख्याने याचा उद्देश आहे। चला तर आपण त्या ठिकाणी पाहूया नेमकं किती खोल खड्डा केलेला आहे। 1 मीटरचा खड्डा केलेला आहे नेमकं माती परीक्षणासाठी। तर आपण पाहूया। या ठिकाणी आपण सॉइल प्रोफाइल घेतलेली आहे। सॉइल प्रोफाइल हा खड्ड्याची रुंदी 1 मीटर आहे, लांबी सुद्धा 1 मीटर आहे आणि खोली सुद्धा आपण 1 मीटर घेणार आहोत। या खड्ड्यामधून आपण 3 मातीचे नमुने घेणार आहोत। पहिले 30 सेंटीमीटर, दुसरं 30 ते 60 आणि 60 ते 90 असे 3 सॅम्पल घेऊन आपण याचं माती परीक्षण लॅबोरेटरीमध्ये सॉइल टेस्टिंग करणार आहोत आणि माती परीक्षण केल्यानंतर या मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते त्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार आपण शिफारस खत मात्रा फळबागेसाठी देणार आहोत। जर या मातीमध्ये मुक्त चुन्यांचं जर प्रमाण 10% जर जास्त असेल तर ते फळबागेसाठी अयोग्य, ती जमीन फळबागेसाठी अयोग्य आहे। म्हणून आपण हे आज सॉइल प्रोफाईलचं डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं आहे आणि ह्या सॉइल प्रोफाईल मधून आपण ठरवणार आहोत की माती पिकासाठी योग्य आहे की अयोग्य आहे। यातून हे निष्पन्न होणार आहे। हॅलो, तर या ठिकाणी शेतकरी पण आहे, आपण शेतकऱ्याचे 1 मिनिट। ओ डॉक्टर इकडे, डॉक्टर या इकडे, संपर्क साधायचा आहे तुमचा। सांगा पुढे माहिती, म्हणजे आपले माती नमुना घेण्यात आला म्हणून ते MGM कॉलेजचे विद्यार्थी आलेले या ठिकाणी माझ्याकडे। मी लाडसांगवी सुलतानपूरचा शेतकरी आणि माझ्या शेतात येऊन जवळपास 3 ठिकाणी माती परीक्षणासाठी नमुने घेतलेले आणि फळबागेसाठी 1 मीटर बाय 1 मीटरचा खड्डा खोदून त्यातलं सॅम्पल घेऊन ते मला सांगणार आहे की तुमच्या जमिनीत कुठलं अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा ते यानंतर कुठले पिकं घ्यावे यासाठी मला ते माती परीक्षणाचा रिपोर्ट तयार करून देणार आहे।